तर का आपल्याला असं चिरं मारायचे मित्रांनो। तर का आपल्या सगळ्या कोंबडीला रवीने चांगले चिरं मारलेत। तर मसाला मिक्स झालाय मित्रांनो, एक जीव झालाय। तर आता आपल्याला आपल्या कोंबडीला लावून घ्यायचे, म्हणजे आपल्या तंदुरीला तो डबा त्याच्यामध्ये घालून घेऊयात। आणि मित्रांनो आपण नंतर आपण ही जागा बनवली बाजूने, रेवणने मस्त जाळ केला आणि रवी पण तिकडल्या बाजूने पेटवायला लागलाय मस्त जाळ। नमस्कार मित्रांनो, मी अक्षय गाभाले, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो बऱ्याच दिवस आपला व्हिडिओ आला नव्हता, कारण का आता आहे ना कामाला जातोय आम्ही, रवी पण येतोय माझ्यासोबत। तर आम्ही आता आहे ना कामाला जाऊन टाईम भेटल्यावरती व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करतोय। तर मित्रांनो आता खरंच थोडे व्हिडिओ लेट येतील आपले। तर आज आपल्यासोबत रेवण आणि रवी पण आलाय। रेवण काय घरी नसतोय, बाहेर असतोय, तो पण कामाला पण जातोय। आणि आता आहे ना तो संक्रांतीमुळे गावाला आलाय। तर चला आज आपला भन्नाट प्लॅन आहे मित्रांनो, आज आपल्याला बनवायचे एक जबरदस्त तंदुरी। तर मित्रांनो आज आहे ना आपण एक कोंबडी घेऊन आलोय आणि आपण डबा देखील आणलाय। तर चला पटापट व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। धन्यवाद। तर मित्रांनो आपण कोंबडी मस्त साफ केली। आता आपण कोंबडी कापून त्याच्यावरती स्किन काढून घेतले। तर हे बघा रवी आता त्याला आहे ना चिरं मार लागलाय, म्हणजे ते कापायला लागले। त्यात आपल्याला मसाले भरायचे आणि हे आपले मसाले आहेत। तर रेवण आहे ना आता त्याचे झाकण खोलायला लागले, आपले मसाले आहेत ना ओपन करायला लागले। आणि आपल्याला असं आहे बघा आपला कांदा मसाले, चिकन मसाला, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि दही पण आणले आपण। तर बघा आपल्याला असं चिरं मारायचे मित्रांनो, आपल्याला जास्तीत जास्त चिरं मारायचे आहेत, कारण का आपल्या सगळ्या म्हणजे आपली कोंबडी आहे ना त्याच्यामध्ये सगळीकडे मसाले चांगले लागतील अशा आपल्याला चिरं मारायचे। रवी कसा मस्त चिरं मारून घ्यायला लागले आता। खोलवरती मार जरा, फक्त हात नको कापून येते एवढा कर। तर का आपल्या सगळ्या कोंबडीला रवीने चांगले चिरं मारलेत। तर आता आपल्याला मॅरिनेट करायचे आपलं कोंबडी आहे ना, त्याला सगळे मसाले लावून घ्यायचे। तर का हे लिंबू आहे आपलं, तर हे आपले मसाले आहेत। हा कांचा लाल मिरची पावडर आहे ना, का लाल मिरची पावडर आहे, लाल मिरची पावडर जास्त घे, हां सगळे कोंबडीला लावायचे ना, हां बस। बारीक मीठ, बारीक मीठ आहे, जास्त नाही घ्यायचं, थोडंच घे, हां कमी कर, हां बस 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 बस। बारीक मीठ आपण घेतलंय, नॉर्मलचं घेतलंय, कारण का मित्रांनो आपल्याला लिंबू आणि त्याच्यामध्ये दही पण वापरणार आहे आपण। कांदा मसाला आहे आपला, कांदा मसाला, आणि त्याच्यामध्ये मित्रांनो ग्रेव्ही पण आहे, थोडंसं ग्रेव्ही मसाला पण आपण आपल्या बिर्याणीचा राहिला होता त्याच्यामध्येच टाकले। आणि हे आपला आलं लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट आपण सगळे वापरणार आहे। चिकन मसाले, चिकन मसाला टाक, चिकन मसाला आपण पूर्ण वापरणार आहे, टाक सगळं, सगळं वापरणार आहे आपण। आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला दही आणि लिंबू टाकायचे। तर आपण मित्रांनो त्याचा डाय बर्फ झालाय, हा का, हा हा जबरदस्त, हां सगळं नाही वापरायचं, हां टाक, अजून टाक थोडंसं, बस। त्यात लिंबू पिळ, आता आपण लिंबू कापून घेतले, याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचे। चांगले आपल्याला मसाले आहेत ना मित्रांनो मिक्स करायचे आहेत, आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं आपण तेल पण टाकणार आहे। अख्खा अर्धा लिंबू आहे ना त्यात पिळले, आणि आपण अर्धा लिंबू बाजूला ठेवणार आहे, तेवढं नको वापरायला, जास्त आंबट होईल त्याच्यामुळे। आणि याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहे, का तेल टाकून घेतले आपण आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचेत, मसाले एक जीव करून घ्यायचेत आपल्याला आपल्या कोंबडीला लावायला। तर आता आपला मस्त मसाला मिक्स झालाय मित्रांनो, एक जीव झालाय। तर आता आपल्याला आपल्या कोंबडीला लावून घ्यायचे, म्हणजे आपल्या तंदुरीला लावून घ्यायचे। आपण चिरं मारलेलं त्याच्यामध्ये पण मस्त आपल्याला मसाले भरून घ्यायचेत।
फर्स्ट टाइम मित्रांनो आम्ही अशी तंदुरी बनवायला लागलोय. बघूया अनुभव काय येतोय आपल्याला याच्यातून, कारण का आम्ही कधी बनवली नाही. आणि आपण आहे ना एक तेलाचा डबा पण आणलाय आणि तो आपण कापून नव्हता आणला, तर आपण नदीवरती आल्यावरती कापलाय. तर चला पटापट आता आपल्याला याला मसाले लावून घ्यायचेत. आपण मस्त चिरं मारले त्याच्यामध्ये, रवी मस्त मसाले भरून घेतोय. का इथून कसली जबरदस्त चिरं मारली का रवीने, मस्त खोल खोल मारलेत, म्हणजे आतमध्ये अख्खीकडे मसाला पसरेल आणि आपल्या तंदुरीला जबरदस्त चव येईल त्याच्यामुळे. चिरांमधून त्याच्या पोटात मध्ये पण भरणार आहे ना, पोटामध्ये आतमधून पण अख्ख्या कोंबडीला. हां, कोंबडीला मस्त मसाले लावून घेतलेत रवीने, हो का कसले जबरदस्त मसाले लावलेत. आणि आता आपल्याला हे 15-20 मिनटं आहे ना मॅरिनेट करायला ठेवायचे आहेत. तोपर्यंत आपण आहे ना आपल्या तंदुरीला आहे ना जागा करून घेऊयात. आपण जागा बनवायला लागलोय, हो का. रेवणने चांगला दांडका शोधलाय, म्हणजे आपली वल्ली काठी याला आपल्याला आपली कोंबडी जी मॅरिनेट करायला ठेवली ना ती त्याला बांधायची आपल्याला. जबरदस्त मसाले लागले याच्यामध्ये, असं आपल्याला हे घालायचं आहे असं. असं घे वाक घे थोडीशी खाली मागे बघ वाक तुझ्या. तर मित्रांनो आपण याला बांधायला वाक घेऊन आलोय. हे असं बांधायचे इथं 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 घे नाही. हा 2-3 येड मारल्याला ते आपण बांध. एवढं नाही लागणार, हे तोडतो इथं. तुटत आहे का? तुटत आहे रे बाबा, रे बरोबर रे. कोंबडी बांधली आहे बघा. आपण वाक वापरलेत आणि वाकांनी ना आपण 2-3 वाकांनी मस्त कोंबडी फिट केली, म्हणजे आपली कोंबडी खाली सरकून जाऊ. तो डबा त्याच्यामध्ये घालून घेऊयात. आणि मित्रांनो आपण नंतर आपण ही जागा बनवली बाजूने फाटे लावण्यासाठी. डब्याच्या बाजूने सगळे फाटे लावून घेतलेत आणि आता आपल्या पेटवायची तयारी झाली. जबरदस्त जाळ झालाय. रेवणने मस्त जाळ केलाय आणि रवी पण तिकडल्या बाजूने पेटवायला लागलाय. मस्त जाळ झालाय आणि आता मस्त इंगळ पडल्यावरती मित्रांनो इजून द्यायचं नाही आपल्याला. कंटिन्यू मोठाली आणि बारखाली फाटे लावून सतत त्याच्यावरती जाळ करायचं आहे, म्हणजे 1-2 तासामध्ये आपली कोंबडी चांगली शिजल आणि रोस्ट होईल. तर चला फटाफट आता याच्यावरती कंटिन्यू 1-1.5 तास आहे ना आपण याच्यावरती जाळ करत राहूयात. आता मस्त जाळ झालं आहे. आता इजण्याची शक्यता नाही. आता रेवण आणि रवी असल्यामुळे ते काय इजून देणार नाहीत. आता का आपण लावलेले फाटे सगळे जळलेत. आता आपण परत फाटे घेऊन आले का, आणि आता मोठाले फाटे घेऊन आलोय. आता परत आपल्याला याला फाटे लावायचेत. हो का मित्रांनो, रेवणने एका काठीमध्ये कलिजा आणि आपला पेटा असतोय ना तो घातलाय. तर आपली जोपर्यंत तंदुरी होते ना तोपर्यंत आपण हे कलिजा भाजून घेऊयात. चल घे भाजायला. आता उचकून बघूयात रेवण उचकायला लागलाय, आपली तंदुरी झाली का नाही. झाली बरोबर, शिजली का नाही बरोबर, एकदम ओके मध्ये. ओके आपली तंदुरी बघा मित्रांनो मस्त शिजली आहे बघा. गरम आहे, आपण इथं खाली काढून घेऊया. हा बघा जबरदस्त हे बघा, पीस कसली जबरदस्त शिजली ते बघा.
बघा मित्रांनो पीस कसले. आता रवी आणि रेवण टेस्ट करून सांगेल कशी झाली ते. तर एकेकाची बारी. का ते काय बोका म्हणते त्याला ना. हां शिजलंय ना चांगलं. एक नंबर झाली. तू खा ना पीस पीस खा ना पीस मोठा. गरम आहे ना. मस्त झाले मस्त झाले. तर मित्रांनो हे बघा आतमधून चांगली शिजले कोंबडी हे बघा जबरदस्त. आणि बाहेरून फक्त जाळ असल्यामुळे काळी 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 दिसते जणू काय असं जळाल्यासारखं. तर बघूया टेस्ट करून कसे झाले ते. पडलं खरंच मित्रांनो जबरदस्त झाले. मसाले आहेत ना आतमध्ये गेलेत ना त्याच्यामुळं चव पण एक नंबर देते. तर चला पटापट खाऊन घेऊयात. आणि व्हिडिओ कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकर अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.